उतरला ना आपण तिथे करू काय नाही. शेळीपालन म्हण किंवा काहीतरी काय ना काय उद्योग की नाही. हा तुम्हाला स्वतः येऊन राहा लागत जाईल. स्वतः येऊन राहा लागत जाईल. मी आलो इकडे ते आल पडत होते. कोणाचे मग मी एक सोडून देईल ना. इकडं पैसा यायला लागल्यावर तिकडे कशाला दोन दोन करू. यश मॅडम राहू देईल मी. पीसी बंद करून टाका. हा म्हणून तर मी हाल पडतात म्हणून मी ते घ्यायला लागली. ते पुढे चालून पोराचं शिक्षण पण होणार. तुम्हाला यावं लागेल इथं. मला तर कोण करणार आणि काय करणार ते काहीच समजेना. बस करे भाऊ. मावशी पण बोलले ना म्हणे ते बाबा त्याचे अपंग आई काय काय घरात नाही बालिका एवढी जे नाही तर आई काही दोघी नाही हे करू शकत. तेवढा लांब आहेत ते तिथं कोण जाणार. त्या भैया त्या 2 लेकरं सोडून जाणार आहे का तिथं. ते 2 लेकरं त्याच्या मागे ते कसं करणार. मावशी पण बोलली फोन खेळते. तर डोक्यात फिरायला लागलं बाकी काहीच नाही. की आपण घेतोय तर पडून जर फायदा म्हणजे आपण घेतो कशाला ते नाही हवं असं होणार ना. ते बघू त्यांनी केलं तर केलं नाही तर मग नंतर बघू आपण तुमच्या पुढं. एकदम चांगलं झालं याच्यामुळे जर हे झालं 4-5 हजार रुपये तर मग आपल्याला दिवसाचे 10,000 जर रोज पडला शेळी पालन गाईच्या याच्यात दुधाच्या याच्यात त्याच्यात तर आपल्याला काय करायचं तिकडं काम करायचं. हा मग हे फुकट आपण भाडं भरून तिथं घरी घेऊ तिथं. हा नाही इकडे मुंबईत पण घर घेऊ ना. मग इकडे पैसा यायला लागला तर शेळी पालन चांगलं चालायला लागल्यावर हे झाल्यावर तोपर्यंत मी करेल काम. आता असा विचार होता. तर वेगळंच झालं आपलं. तरी मी पहिल्यापासून बोलत होते तुम्ही तुमच्या जिम्मेदारीवर घेता का. उदयाने नाही केलं. आई बोला नको जाऊ एवढा लय लांब बसलं सगळंच अडकून जाईल. नाही वाटतं रे तू आता माझं मनमन नको लावणार रे. लावू का फोन विचारून बघू का. चला केलं तर केलं. मनमन लावते काल गाडी चालवतोय चांगला गोष्टी माणसाला टेन्शन द्यायचं नाही तर काही नाही. मी फक्त विचारलं होतं मी विचारित नाही काढला काही. जेवढं मागे लागते म्हणजे विषय नाही काढला काय. आपल्याला येते जेवलो का आपण.